सावकाश द्या बरं. हो का सारंग दादा, आम्ही इकडे लास्ट टाइम जेव्हा खाल्लं होतं ना तेव्हा खूप टेस्टी फूड होतं. आता पण टेस्टीच दिसतंय. हो का? लास्ट टाइम तरी मी स्वयंपाक नव्हता हो केला. आजचा सगळा स्वयंपाक मी स्वतः केलाय माझ्या हातानं. खाऊन तर बघा, बोट चाटत बसाल. मग जेवू की नको? द्या. अहो जेवा जेवा बिंदास जेवा, काय घाबरू नका. अहो समजा जेवण आईने बनवलं आहे. जयंती वहिनी तर फक्त बाजूला उभी होती. तुम्ही पण बसा ना जेवायला. नाही नाही, आम्ही नंतर जेवतो, तुम्ही आधी जेवण घ्या. अहो अहो बसा बसा. अहो काय कमी जास्त बघायला जयंती वहिनी आहेतच की, आहे की नाही? नाही ना ग, तुमचं होऊ द्या, आम्ही मागणं बसतो. घ्या. सारंग दाजी, अक्कीला एक घास भरवा की. सारंग दादा, एकदा एकदा परवा. दादा बरोबर ना. आओ भरवा हो, ते म्हणतात ना, किती बी वाटली लाज तरी बायकोला भरवावा. गास भरवा बरं. गप 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 राहा, ऐ गप राहा. भरवा की. सावळे, आता तू. अक्की तू पण एक घास भरव की. अक्की भरव. वहिनी बरोबर. वहिनी बाजीत बाजी. जेव. सारंगनी ज्या स्ट्रॅटेजीज वापरल्या ना, त्यामुळे बिझनेसला एक चांगली ग्रोथ मिळाली. अरे तू काही चुकीचं कधी करतो का? आपण फक्त फालतू एम्प्लॉई सारखं एक्झिक्यूट करायचं. खरंय. नाही म्हणजे मॉमने सारंगला स्पेशल ट्रेनिंग आणि पॉवर दिलंय, एवढं तर होणारच ना. बरोबर आहे. तुम्ही दोघं कंप्लेन करताय का सारंग विषयी? आपल्याला अलाउड आहे का तक्रार करायला सारंगविषयी? काय बोलतोय तू? हो ना, हीच तर आपल्या फॅमिलीची सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. कोणालाच कोणाविषयी अजिबात तक्रार नाही. तक्रार तर त्या मुलीची करायला हवी होती. ऐश्वर्या, तू आहे ना उगाच काळजी करतेस. सावली आणि सारंगचं जर व्यवस्थित झालं तर ते आपल्याला चांगलं आहे ना. हो ना भाऊजी, माझी पण तीच इच्छा आहे. देव करू आणि असंच हो. असंच होणार. तुम्ही दोघे जे बोलताय ते मॉमला कळलं तर त्यांना किती आवडेल. काहीतरी लिमिट असते रे बोलायची. तुम्ही तिच्याशी आपलं कंपॅरिझन करताय. या जन्मात ते कधीच होऊ शकत नाही.
ऐश्वर्या, तू जे बोलतेस ते खरं असेल तरी हा गेम मी जिंकतो. सावकाश सावकाश जाऊ दे. या इथं मध्ये घ्या. या पुढे. बरं बस. सावकाश. काय चाललंय? दादा अरे 4 भिंतींमधल्या कृत्रिम एसी पेक्षा किती छान आहे हा नैसर्गिक एसी. त्यामुळे इकडे आपण मजा करूया. वा, काय छान बोललात. अवया होय, आलो आलो. तुम्ही बसा निवांत. आलोच मी. बस बस. काय झालं? काय चाललंय तुमचं? काय चाललंय? हे बघ, मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला गोष्टी कळत नाही. अरे पण आता आम्ही काय केलं? सारंग दादा, माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतं का रे मी असं काय करेन? मी आपला साधा भोळा गरीब सुनील, सिरियस सांगा, तू गरीब. तुम्हाला ना लहानपणापासून मी ओळखतो. तुम्ही काय आहात नाही माहितीये मला. आता माझं ऐका, जोपर्यंत आपण या घरात आहोत तोपर्यंत शिस्तीत राहायचं, कळलं? आणि ते अप्पूचे कान भरायचे नाही. अरे सारंग दादा, त्या बिचाऱ्याने मला असंच विचारलं तर त्याला आनंद वाटावा म्हणून सांगितलं. आता अप्पू सावलीवणीचा भाऊ आहे ना, मग बहिणीची काळजी वाटणारच म्हणून आपलं सांगितलं. काय ना, तू गरीब आहेस ना म्हणून मी तुला सोडून दिलं. झालं ते झालं, यापुढे काही करायचं नाही. बडीशोप. घ्या घ्या घ्या. सारंग दादा, दाजी, तुम्हाला आजचं जेवण आवडलं ना? हो बाळा. नाही म्हणजे तुम्ही असं मोठ्या घरची माणसं आहात, तिकडं तुमच्या त्या बंगल्यावरती तुम्हाला असं पंचपक्वान असतील ना, म्हणून विचारलं. तू या वयात असा विचार नाही करायचा. या जगात ना कुठलीच गोष्ट छोटी मोठी, गरीब श्रीमंत असं काही नाहीये. हे सगळं माणसांनी बनवलंय. अन्न हे अन्न असतं रे, ते आपण किती प्रेमाने बनवतो ना ते महत्वाचं आहे. दाजी, तुम्ही तर एकदम माझ्या अक्कीसारखं समजवता. अरे वहिनी कोणाची आहे? फक्त मला तिची एक गोष्ट नाही आवडत. कोणती? ती ना मला पथ्य पाळायला लावते. एक कप चहा सुद्धा पिऊ नाही देत मला. चल आईस्क्रीम खायला जाऊ, म्हणजे तुला चालत असेल तर. ओ चालेल, काय धावल. अप्पू, सारंग दाजी, आता तुम्ही चक्कीला सांगा, त्याशिवाय ती मला जाऊ नाही देणार. मी बघतो. आम्ही जरा दोघे बाहेर चाललोय, येतो लगेच. चल. दोघं बाहेर चाललोय आम्ही. चप्पल घाल.
तारा पॅकिंग झाली का? हो झाली आहे. पण मम्मा आपण गावातले कार्यक्रम खूप कमी केले आहेत आणि आता तर मला अवघड पण वाटतंय. तूच म्हणालीस ना की सारंग पण असणार आहे. कसं शक्य आहे सावली आणि सारंग एकत्र? तारा बस. तू कधीपासून हा सगळा विचार करायला लागलीस? आणि मुळात तुला करायचं काय आहे? तुला फक्त स्टेजवर उभं राहून तोंड हलवायचंय, तेवढंच कर. बाकीचं सगळं सोड ना. तू हा स्ट्रेस का घेतेस? मी बघीन काय करायचं ते. तारा तू बिलकुल तुझ्या बापावर गेलीस. सतत निगेटिव्ह विचार करणं, सतत कुरकुर, हे होणार नाही ते होणार नाही, असंच होईल तसंच होईल. अरे स्वतःच्या मुलीचं कौतुक करायचं सोडून त्या सावलीचं कौतुक करत बसायचा तू. जाताना मला काय म्हणाला माहितीये? म्हणाला एक दिवस सावलीचा आवाज जगात सर्वत्र पसरेल आणि मग तू उभं केलेलं हे साम्राज्य पत्त्यांसारखं कोसळेल. पण मीही त्याला ठणकावून सांगितलं की जोवर ही भैरवी वजे जिवंत आहे ना, तोवर मी असं काही घडूच देणार नाही. म्हणून मी लपून बसतो, कोणाला बी सापडत नाही बर का. लय भारी वाटतं मला असं करायला. आपू रांग्या हो. अरे मी पण तुझ्यासारखंच होतो. मी पण शाळेत ना लपून बसायचो. शाळा सुटली की बाहेर यायचो. दुसऱ्याशी मस्तरांचा मार खायची. झाला का फोन? हो. मॉमचा फोन झाला. ऍक्च्युली मॉमला सांगायचं होतं ना की आपण पोचलो म्हणून. पण मी तुला काही विचारलंच नाही. मला काय सांगतोयस? नाही म्हणजे काय झालं माहितीये का? लय काम करावी लागतात हो मला या घरात. नाही तुम्ही म्हणत असाल बाई जयंती वहिनी एवढ्या सुंदर एवढ्या ताज्या तवाना कशा बाई दिसतात. रहस्य त्याचं रहस्य म्हणजे हेच. एवढी ढीगभर कामं करावी लागतात मला. म्हणजे बघा झाडू लावते, लादी पुसते, सगळ्या वस्तू कुठे पसरलेल्या असतात त्या व्यवस्थित जागेवर ठेवते. या अप्पू भाऊजींची औषधं बी सगळी जागेवर व्यवस्थित ठेवून देते. भांडी धुते, कपडे घासते. माहितीये का? लय दमून जाते मी एकदम. पण तुम्हाला एवढं राबण्याची गरज काय होती? याचं काम करायचं एवढं? असं काय करता? आपलं घर म्हणल्यानंतर राबायला नको का? आता हेच बघा ना, आपलं घर मानते म्हणून तर माझी खोली दिली ना मी सारंगरावांना आणि सावळीला राहायला. एवढ्या वर्षात कुणाला माझ्या खोलीत पाय बी ठेवू दिला नव्हता मी. म्हणजे यांना चालतं नवरा आहे ना म्हणून, पण बाकी कुणी जाऊ शकत नाही. पण आज माझी खोली चक्क या दोघांना दिले राहायला. जा तुम्ही मस्त काढ झोपा. ग काय आहे? हा तेच म्हणलं मी, राहून गेलो होतं. सासरी बघितलं का? विठ्ठला, आता हे काय नवीन एका खोलीत कसं? खोली सजवली छान छान ही पाहून घ्यावी एकदा. या ना. खोली सजवली छान छान ही पाहून घ्यावी एकदा. सडा सजवला हा फुलांचा पाहून घ्यावा एकदा. हे सगळं जर आवडलं तर बक्षीस द्यावं दोनदा ग बाई बाई. आले जावई बापू घरा, अहो आले जावई बापू घरा. सरप्राईज! कसं वाटलं सरप्राईज? अजून इथे थांबा. स्पेशल हा. वा 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 वा. कसं वाटलं? भारी ना?
रूम फ्रेशनर आहे, जरा महाग होता पण पैसे साठवून केलं मॅनेज कसं तरी. जोयात तयारी केली हा एकदम. म्हणजे बघा ना, फुलं लटकवली आहेत, तिथं फुलं अंतरली आहेत. अहो हे फुलं मगाशी नाही का म्हणलं शेजारच्या अंगणात आणली तीच आहे ती. सादर बदलली आहे, उशा नवीन आणल्यात, कलर तोच आहे. तेवढं बजेट नव्हतं ना. बघ दाडा बघू नका बरं का. या घरातल्या सवय नाही हो, गरीबडे बिचारे. ही सगळी तयारी मी कुठून करायला शिकले सांगा बरं. कुट्टलवारांकडून. कुट्टलवार माझं माहेर. अहो लय श्रीमंती आहे ना तिकडं. ह्या चांगल्या सगळ्या सवयी मी तिथून शिकले बघा. कशी वाटली रूम, आवडली का? जयंती बास म्हणायला आले बघा माझे मालक. एकच डायलॉग येतो यांना, बास जयंती बास. म्हणजे काही बोलायला लागले की बास म्हणतात. तरी नशीब सासरे बुवा नाही. बाई सासरे बुवांचा काय डायलॉग आहे माहितीये का? सुनबाई संपला. एवढा डायलॉग सिम्प्रीच. मला सांगते सारंगराव, मला वाटत असेल ना जयंती वहिनी एवढ्या आनंदी कशा राहतात, एवढ्या छान कसं वागतात. तर तुम्हाला सांगते या घरात मला काय काय सहन करावं लागतं माझं मला माहितीये. मी आहे म्हणून टिकले हो. माझ्या जागी दुसरी कुणी बाई असती ना. हा बेड सुद्धा रेंटवर आणलाय हो आम्ही. जयंती पाच करते जास्त व्हायला काय म्हणलं ड्रामा. हा आवडलं ना तुम्हाला? त्याचं काय आहे, टिंगची सवय आहे हो जरा किडा. जिथं स्कोप मिळेल ना करून टाकते. तुम्हाला होईल की सवय आता. चला लय बोलले ना, जातो आता आम्ही. इथेच ठेवते बरं का. गुड नाईट. सावळे गुड नाईट म्हणायची सवय झाली असेल ना एव्हा. चोरीचो नोंदना टुडुन 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 टुडुन, दादा का थांबला टुडुन टुडुन टुडुन. चला की प्रेमाने अहो ऐका ना, तुम्ही प्रवासातून आलात म्हणून तुमचं डोकं दुखत असेल ना. मी तुमचं डोकं चेपून देते. तुम्ही बसा बसा. काय मोडला का काय बेड यांनी? हो तो रेंट. रूपम कॉस्मेटिकच्या मालकांनी मोडलाय. मोडला तर मोडला, जे काही मोडाल ते मला नवीन आणून द्या म्हणजे झालं.